आणि मित्रांनो, थंडीचा महिना चालू होता, गार गार वारत होता. तेवढंच वातावरण गरम करण्यासाठी आपल्या इथे काकाचं आगमन झालेलं आहे. ते म्हणतात ना, माणूस आणि घोडा कधीच थंड होत नसतो. तर आज व्हिडिओ पाहिल्यानं गपकन डोळे बाहेर पडले. 68 वर्षाच्या उदित नारायणला म्हातारपणामध्ये जवानी फुटत आहे. अबे चुप. तोंडामधले दात पडले तरी याला चणे खायचे आहे. हे कसलं म्हातारपण आहे याचं काही कळना झालं मला. काही लोक लपून छपून करतात, पण हे भलतच काहीतरी करताना दिसतं हे काका. लहानपणी आपण गाणं ऐकलं होतं, पापा कहते हैं पापा ही गेम करेगा. अबे चुप. मी म्हंटल ना, काही लोक लपून छपून करतात आणि काही लोक खुलेआम करतात. तर खुलेआमवरून लक्षात आलं, माझं चॅनल खोलून जवळपास भरपूर दिवस झालेले आहे. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला मॉनिटाईज करण्यासाठी माझी मदत करा हो जराशी. या वर्षी मला माहिती नाही, मॉनिटाईज झालंच पाहिजे. लगेच व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, काचकन दाबून लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे माझं लवकरात लवकर मॉनिटाईज होऊन जाईल चॅनल, आहे की नाही. काकाचं म्हणजे उदित नारायण काकाचं फक्त T20 मॅच झालेली नाहीये. याच्या आधी त्याने 2 टेस्ट मॅचेस सुद्धा खेळलेले आहेत. बरं, केस फक्त गालावर असला असतं मला काहीच वाटलं नसतं, पण डायरेक्ट तोंडात तोंड भेंडी काय प्रकार आहे हा मला काही कळत नाहीये. बरं, माझा आवडता सिंगर होता हा. इतक्या वर्षाची कमवलेली इज्जत त्यांनी एका फटक्यामध्ये कमी केलेली आहे. भाईनो, मी या किसच्या कॉन्ट्रोवर्सी प्रकाराला फुल टू सपोर्ट करणार, बेबीच्या डेटा पासून सपोर्ट करणारे. का नाही करणार? लोकांचे इतके व्हिडिओ येतात, लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये कितीतरी अश्लीलपणा चाळे करतात ते. मग यांना पण सहन करा ना तुम्ही, एवढी ताकद तर ठेवा स्वतःमध्ये. व्हिडिओ मध्ये सरळ सरळ दिसत आहे ती बाई आली, उदित नारायणला सांगितलं की माझ्यासोबत एक सेल्फी व्हिडिओ काढा. सेल्फी व्हिडिओ काढत होती तर बाईने त्याच्या गालावर किस केला. मग रिटर्न गिफ्ट म्हणून उदित नारायण सरांनी सुद्धा त्या बाईच्या गालावर किस केलं. असं हे प्रकरण इथं संपलं नाही, दुसरी बाई उठून आली, त्याच्यानंतर सेम प्रकार घडला. त्या बाईने त्या उदित नारायणच्या गालावर किस केलं. उदित नारायण बॅक गिफ्ट म्हणून त्या बाईच्या गालावर किस केलं. बरं, गाडी इथं थांबली नाही, तिसऱ्या स्टेशन पर्यंत सुद्धा पोहोचली. तिसरी बाई उठून आली. आता यापर्यंत तर उदित नारायणला माहित झालं होतं की आता मी काही बी करू राहिलो तर काहीच प्रॉब्लेम होत नाही कोणत्याच बाईला. यावेळेस स्वतः क्राऊड मध्ये एक बाई त्यांनी निवडली, त्या बाईला इथं बोलवलं, म्हणजे त्या महिलेला इथं बोलवलं, त्यांचा सेल्फी व्हिडिओ चालू केला. त्यानंतर जसं ती बाई उदित नारायण किस करायला जाते तेवढंच उदित नारायण तोंड हलवून घेतो आणि ते तोंडात तोंड. बरं, मला एक सांगा, पद्मश्री भेटलेल्या माणसाला असं शोभतं का बरं? अरे, रिस्पेक्ट आहे ना आमची तुमच्यासाठी. उदित नारायण सर म्हणणार मी, का नाही म्हणणार? पद्मश्री भेटलेल्या आहे, सगळ्या गोष्टी भेटलेल्या आहे. जर असा चावटपणा केला, असा अश्लील प्रकार केला तर म्हणणारच ना मी, काका निघन, म्हातारा निघन. पण आमचं प्रेम आहे ना तुमच्यासाठी, रिस्पेक्ट आहे आमचं तुमच्यासाठी, अशी गमवू नका ना. पण काकाला वेगळीच मस्ती, काहीतरी वेगळंच करायचंय. बरं, हे सुद्धा असं मी आधीच म्हटलं की हे फक्त T20 मॅच पहिल्यांदा खेळले नाही, याच्या आधी सुद्धा 2 टेस्ट मॅच खेळलेला, याच्या आधी सुद्धा अलका याज्ञिक यांनी किस केलेलं आहे ते पण गालावर. बॅक टू बॅक किस, बॅक टू बॅक किस. अरे, आमचं वय हे करायचंय काका, आम्हाला करू दे ना, आम्ही करू ना, चांगल्या प्रकारे करू. बरं, फक्त काकाचाच प्रॉब्लेम नाही बरं का यांच्या घरामध्ये. यांचं पोरग म्हणजे उदित नारायणचं पोरग आदित्य नारायण यांनी सुद्धा एअरपोर्टवर त्याच्या गार्ड्सला शिवीगाळ केलं होतं. कभी तो पहुंचूंगा ना मैं वहां, फिर देख लेंगे. तेरी चड्डी नहीं उतारी ना मैंने तो मेरा नाम आदित्य. हा प्रकार घडला होता तिथं. उदित नारायण सरांचं काय झालेलं आहे, माझं जरी झालं असलं तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही, अशातला प्रकार दिसतो मला असं वाटतं सरांचा. बरं, मी स्वतः खरंच लय मोठा फॅन आहे उदित नारायण सरांचा. मी असं एकही गाणं म्हणू शकणार नाही त्यांचं की ते बोर आहे माझ्यासाठी. तुम्हीच सांगा बरं, कोणतं बोर वाटलं तुम्हाला उदित नारायण सरांचं गाणं? जर महिलांना काही इश्यू नाहीये तर आम्हाला काही इश्यू असला पाहिजे, असं काही मित्र माझे कमेंटर बोलत आहेत. उदित नारायण सरांच्या व्हिडिओच्या खाली कमेंटर बोलत आहेत. पहिलेच क्लिअर करून ठेवतो, माझ्या व्हिडिओच्या खाली कोणी काहीच बोलत नाहीये. मला असं वाटतं व्हिडिओ बघा, त्या महिलेला प्रॉब्लेम आहे का नाही ते लगेच कळून जाईल ना तुम्हाला. या व्हिडिओमध्ये अलका याज्ञिकजींना काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही नीट बघा, या व्हिडिओमध्ये श्रेया घोषाल यांना थोडासा प्रॉब्लेम झाला, लगेच त्यांच्या चेहऱ्यामध्ये दिसून येतोय. भर जवानीमध्ये तुम्ही कसं राहा, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता तुमचं पोरगं मोठं झालं, पोराचं लग्न झालंय, पोराला पोरगं आहे, म्हणजे तुम्ही आजोबा झालेले आहात, डिक्लेअर्ड आजोबा आहात तुम्ही, आणि तुम्हाला असं करणं बिलकुल शोभत नाही उदित नारायण सर. अबे चुप. आणि आपण कसं वागतो हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे उदित नारायण सर. अबे चुप. बरं, उदित साहेब फक्त एवढ्याच गोष्टीवर थांबलेले नाही, त्यांनी काय केलं, ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट सुद्धा केलेली आहे की माझे चाहते थोडेसे वेडे आहेत, माझे दिवाने आहेत. कोण किती वेळ असतं मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण मी चांगल्या फॅमिलीला बिलॉंग करतो, मी डिसेंट फॅमिली बिलॉंग करतो. काही लोक माझ्या प्रेमाची खिल्ली उडू शकतात, म्हणून तुम्ही या गोष्टीचं सांत्वन नाहीच केलं पाहिजे, ह्या गोष्टी तिथेच दबल्या पाहिजे, असं उदित नारायण सरांचं म्हणणं आहे. या व्हिडिओ मला एकच गोष्ट म्हणायची, तुम्ही किती मोठे लीडर बनणार आहे, तुम्ही किती मोठे आयकॉन बनणार आहे, पण तुमचा हा अधिकार बनतच नाही की तुम्ही कोणत्याही फॅन सोबत काही पण करायचा अधिकार ठेवतात म्हणून. बरं, हे सगळं सोडा, पण मला याचा प्रॉब्लेम वाटतोय उदित नारायण सरांची बायकोनी कसं रिॲक्शन केलं असेल. अरे, उदित नारायणच्या बायकोचं जाऊ द्या, ज्या बायकांनी यांनी किस केलं त्यांच्या नवऱ्याचं काय रिॲक्शन आलं असेल. त्यांच्यासोबत डायरेक्ट गोलीगत धोका झालेला, SQ YQ ZQ.
बरं, या व्हिडिओ पाहून मला एवढंच सांगू वाटतं की कोणता लिजेंड नसतो, कोणता आयकॉन नसतो, हे सगळे कलाकार आहेत. सगळ्यात मोठा आयकॉन तुमच्यासाठी तुमचे आई बाप असणार आहे. त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करा आणि त्यांनाच तुम्हाला काय आयडल मानायचंय ते माना. बाकी हे सगळेचे सगळे सारखेच असतात. तर तुम्हाला काय वाटतं या किस कॉन्ट्रोवर्सीवर मला नक्की कमेंटवर लिहून पाठवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो, आणि सबस्क्राईब नक्कीच करा.